गरुड पुराणानुसार घरातील सुख समृद्धीसाठी टाळाव्यात या सवयी. गरुड पुराणात सुख समृद्धी आणि सकारात्मक जीवनासाठी काही महत्त्वाच्या सवयींचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपणे, अन्नाचा अपमान किंवा नासाडी करणे, घर व शरीराची स्वच्छता न राखणे आणि सतत राग, मत्सर किंवा वादविवादात राहणे या सवयी आर्थिक प्रगती व मानसिक शांततेस अडथळा ठरू शकतात. त्याऐवजी नियमित दिनचर्या, अन्नाचा आदर, स्वच्छता, सकारात्मक विचार आणि प्रेमळ वर्तन स्वीकारल्यास जीवन अधिक आनंदी व संतुलित बनते. या शिकवणी धार्मिक श्रद्धावर आधारित असून त्यातून चांगल्या जीवनशैलीचा संदेश दिला जातो. गरुड पुराणाला हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानले जाते. या ग्रंथात केवळ जीवन मृत्यू, आत्म्याचा प्रवास, स्वर्ग नरक किंवा कर्माचे फळ यांचेच वर्णन नाही, तर माणसाने दैनंदिन जीवनात कोणते आचार विचार पाळावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. अनेकांच्या मनात गरुड पुराणांचा संबंध फक्त मृत्यूनंतरच्या विधीशी जोडला जात असला तरी या ग्रंथात सुखी, समृद्ध आणि संतुलित जीवनासाठी आवश्यक अशा अनेक शिकवणी दिल्या आहेत. धार्मिक मान्यतेनुसार काही चुकीच्या सवयी व्यक्तीच्या आयुष्यातील आनंद, शांतता आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे अशा सवयी वेळेत बदलणे आवश्यक मानले जाते. गरुड पुराणातील आचारकांडात अशा काही सवयींचा उल्लेख आहे ज्या घरातील समृद्धी कमी करू शकतात असे धार्मिक मानले जाते. यामध्ये सर्वप्रथम सूर्योदयानंतरही उशिरापर्यंत झोपून राहण्याची सवय सांगितली आहे. धार्मिक दृष्टिकोनानुसार सकाळचा ब्रह्ममुहूर्त आणि सूर्योदयाची वेळ ही ऊर्जा, सकारात्मक आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानली जाते. जो व्यक्ती नियमितपणे उशिरा उठतो त्याच्या स्वभावात आळस वाढतो, कामावरील लक्ष कमी होते आणि प्रगतीच्या संधीही हातातून निसटू शकतात अशी धारणा आहे. म्हणूनच दिवसाची सुरुवात लवकर करून नियमित दिनचर्या ठेवण्याचा सल्ला दिला जातो. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे अन्नाचा अपमान करणे किंवा अन्न वाया घालवणे. भारतीय संस्कृतीत अन्नाला अन्नपूर्णाचे स्वरूप मानले जाते आणि प्रत्येक घास हा ईश्वराची कृपा समजला जातो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त अन्न वाढणे, ते फेकून देणे किंवा त्याचा आदर न राखणे हे अशुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार ज्या घरात अन्नाची नासाडी होते त्या ठिकाणी समृद्धी टिकत नाही. म्हणून आवश्यक तेवढेच अन्न घेणे, अन्नाचा सन्मान करणे आणि शक्य असल्यास उरलेले अन्न गरजूंना देणे ही चांगली जीवनमूल्ये मानली जातात. तिसरी सवय म्हणजे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे. गरुड पुराणानुसार शरीर, वस्त्रे आणि घराची स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. अनेक दिवस एकाच कपड्यांचा वापर करणे, घरात घाण साचून देणे किंवा परिसर अस्वच्छ ठेवणे यामुळे नकारात्मक वातावरण निर्माण होते अशी धार्मिक मान्यता आहे. स्वच्छता राखल्याने मन प्रसन्न राहते, आरोग्य सुधारते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे या शिकवणीत अधोरेखित केले आहे. चौथी सवय म्हणजे मनात इतरांविषयी द्वेष, राग किंवा कटुता बाळगणे. सतत भांडणे, ओरडणे, मत्सर आणि वैरभाव यामुळे घरातील शांतता नष्ट होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढतो. धार्मिक दृष्टिकोनानुसार अशा वातावरणात सुख समृद्धी टिकत नाही. त्याऐवजी प्रेम, सहकार्य, क्षमा आणि परस्पर आदर यांचा स्वीकार केल्यास घरातील वातावरण आनंदी राहते. सकारात्मक विचार आणि सौहार्दपूर्ण वर्तन हे केवळ आध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक जीवनासाठीही महत्त्वाचे असल्याचे या शिकवणीत सांगितले जाते. या सर्व गोष्टी धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. त्यांचा उद्देश लोकांना शिस्तबद्ध, स्वच्छ, संवेदनशील आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देणे हा आहे. नियमित दिनचर्या, अन्नाचा आदर, स्वच्छतेची सवय आणि इतरांशी प्रेमळ वागणूक ही मूल्ये आधुनिक जीवनातही तितकीच उपयुक्त ठरतात. त्यामुळे धार्मिक संदर्भ मान्य असो वा नसो,
या शिकवणींकडे चांगल्या जीवनशैलीच्या च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे पाहता येऊ शकते. संबंधित वृत्तामध्ये ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य मान्यतावर आधारित असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.